हे बघा, हे परफ्यूम आणि शॅम्पू आहे. ब्रँडेड काय म्हणतात ते आहे का? वा, मस्त आहेत. 2-2 गिफ्ट. तरी तुमच्यापेक्षा कमीच आहे गिफ्ट. कसं काय? तुम्हाला ती किचन मिळाली, शेविंग किट मिळालं आणि भाऊसाहेबांनी शिवाय हा कोट दिला. घालून दाखवा ना. समीरा, हे बघ राधिकाने काय काय आणलंय. काय आहे? शॅम्पू आहे, परफ्यूम आहे, यांच्यासाठी काय काय. आणि हो, तुझ्यासाठी आणि पंकजसाठी पण आणलंय, पण म्हणाली की भेटूनच देईन प्रत्यक्ष. हो, ओके. काय आणलं असणार या राधिकाने. त्यातही तिने ते बजेट टाकलं असेल. त्यापेक्षा मला शनायाने दिलेलं गिफ्ट चांगलं असणार. नाना नानींना सांगू का शनायाने गिफ्ट दिलंय ते? नाही, नको, जाऊ दे. काय ग, आवडलं काय? हो, खूप छान आहे. हे काय? आणि अगं सांगितलं ना, फर कोट. हो, पण आपण हे असे कपडे मुंबईत थोडीच घालतो. हा फरकोट घालून जाणार कुठे तुम्ही नाना? जाऊ कुठेतरी. नाहीतरी आमची लाडकी लेक आम्हाला पाठवेलच ना कुठेतरी फिरायला, तेव्हा जाऊ हे थंडीचे कपडे घालून मस्त पैकी. काय तू नको काळजी करू. पाहिलेत ना कशी बोलली उचकी. बरं झालं तुम्ही तिला ऐकवलं ते. तू तिच्याकडे लक्ष देत जाऊ नकोस ग. आपली राधिका आपल्याला परत मिळाली ना, बस आपल्याला आणखीन काय हवंय. भाऊसाहेब आणि आई सुद्धा पुन्हा बोलायला लागल्या, त्यापेक्षा आनंद कुठला ग. खरंच तर वाईट एका गोष्टीचं वाटतंय, गुरु या सगळ्यांशी खोटं वागतो. आणि हे जेव्हा त्या लोकांना कळेल ना, तेव्हा त्यांची अवस्था काय होईल याची फार काळजी वाटते. स्वतःच्या मुलावरचा विश्वास उडावा ना, फार वाईट गोष्ट आहे ही. त्यापेक्षा राधिकेचं काय होईल या भीतीनं माझ्या मनात नाही ते विचार येत आहे. अहो, काही होणार नाही. आपण आहोत ना राधिकाच्या बरोबर. काही झालं तरी आपण तिची पाठ सोडायची नाही. आणि वेळ पडली ना तर गुरुनाथला चांगलं खडसावूया. त्याला कळलं पाहिजे की ती एकटी नाहीये म्हणून. कळेल कळेल, वेळ नाहीतरी कधी ना कधी येणारच आहे. बघूया शनायाने काय गिफ्ट दिलंय. वाव, राधिकाने काय गिफ्ट दिलं असणार. शनायाने काहीतरी इंटरेस्टिंग दिलेलं दिसतंय. वाव, इंटरेस्टिंग पॅकिंग आहे. आय थिंक एखादी मस्त रिंग असणार. हे काय आहे? नेल कटर. नया. रघु. हाँ सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहेस? मी मस्त, तुम्ही सर? छान छान. ओके सर. गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग जेनी. हाउ वाज योर ट्रिप? ट्रिप वॉज फॅन्टॅस्टिक. छान. एंड द मीटिंग सर? मीटिंग्स. हाय हाय, गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॉर्निंग. मीटिंग्स काय मस्त छान झाल्या सगळ्या. आता बघू रिप्लाय कसा येतोय त्यांचा. राईट सर. कपूर सर आहेत ना आतमध्ये? कपूर सर आत आहेत? येस सर. आणि त्यांनी तुम्हाला आल्या आल्या इमिडिएटली भेटायला बोलवलंय. तुम्ही भेटून घ्या ना. हो हो. कपूर सर कशाला थांबलेत आता? येस सर. हा नाही, मी म्हटलं कपूर सर अजून आहेत, म्हणजे त्यांची कामं काही लांबली का? असतील सर. तुम्ही घ्या ना भेटून सर. हा हा. जेनी जेनी, तू ते माझ्या सिंगापूर ट्रिप बद्दल त्यांना नाही ना सांगितलंस काय? येस येस, सांगितलं ना सर. अगं तू गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशाला पण काय गरज होती? एकदा आधी मला विचारलं असतंस ना जेनी. सॉरी सर, बट इट वॉज अन ऑफिशियल ट्रिप राईट, सो आय हॅड टू टेल हिम. का सर, काही सांगायचं नव्हतं का?
नाही असं नाही जेनी, पण कसं आहे मी स्वतःहून सांगितलं असतं तर ते जास्त अप्रोप्रिएट वाटलं असतं ना. राईट सर. असो मी बोलतो त्यांच्याशी. येस. सर तुम्ही किती दिवस हाईड अँड सीक खेळणार आहात? कधीतरी सगळ्यांना खरं कळेलच. मे आय कम इन सर? आइए मिस्टर सुबेदार, आइए. हॅलो सर. और कैसी रही आपकी सिंगापुर ट्रिप? इट वॉज गुड सर. गुड. अच्छा ये बताइए मिस्टर गुरुनाथ, आप सिंगापुर किस क्लाइंट से मिलने गए थे जिसे हम नहीं जानते? फोन लगा, हमारी बात कराइए, हम बात करना चाहते हैं. सर वो एक्चुअली वो क्या वो आप लगा रखे हैं? मैं कह रहा हूं फोन लगाइए, हम बात करना चाहते हैं उससे. नहीं सर वो एक्चुअली हुआ ऐसे कि मिस्टर गुरुनाथ, हम बहुत अच्छे से जानते हैं कि आप किसी भी क्लाइंट से मिलने सिंगापुर नहीं गए थे, लेकिन हम जानना चाहते हैं कि आखिर आप सिंगापुर क्यों गए थे, वो भी कंपनी के खर्चे से. बताइए गुरुनाथ, जवाब दीजिए. बताइए मिस्टर गुरुनाथ, मैं आपसे जवाब पूछ रहा हूं कि आखिर आप अकेले कंपनी के खर्चे से सिंगापुर किससे मिलने गए थे? सर वो कंपनी के खर्चे से कंपनी के खर्चे से मैं जानता हूं, लेकिन क्यों? सर मैं आपको बताने ही वाला था, पण काय झालं इतकी घाई झाली ना की. घाई? कैसी घाई? और किसकी परमिशन लेके आप गए थे? सर ऍक्च्युली हुआ ऐसे की राधिका खूप दिवसांपासून माझ्या मागे लागली होती की कुठेतरी फॉरेन ट्रिपला आपण जाऊया, तुम्ही कुठे नेत नाही, मला वेळच देत नाही तुम्ही, म्हणून मी प्लॅन केलं की आपण सिंगापूरला तिला घेऊन जावं. आणि सर मी खरं सांगतो तुम्हाला, ॲक्च्युली झालं असं, मी बुकिंग करण्यासाठी जेव्हा बसलो, माझं क्रेडिट कार्ड सर माझं चालत नव्हतं, म्हणून मला असं झालं की आता बुकिंग नाही झालं तर प्रॉब्लेम होईल ना, म्हणून मी त्यावेळेला कंपनीच्या अकाउंट्समधून अचानक मी म्हटलं की मिस्टर गुरुनाथ, ये सरासर गलत है. कंपनी के कुछ अपने रूल रेगुलेशंस होते हैं, और आप कंपनी के सीईओ होकर अगर ऐसी हरकत करेंगे तो मैं बाकी और किसी से क्या उम्मीद कर सकता हूं? नहीं सर, मैं पैसे वापस देने वाला हूँ, मतलब मैंने पैसे ही सोचा था कि आई एम गोना रिटर्न द मनी. बस गुरुनाथ बस. ये तो आपने भाभी जी का नाम लिया इसलिए मैं चुप हूं, वरना इस गलती के लिए मैं आपको कंपनी से बाहर भी कर सकता हूं. लेकिन नोटिस तो मैं आपको जरूर दूंगा. याद रखिए, आइंदा से ऐसी गलती नहीं होनी चाहिए. यू मे गो नाउ.